गडबड करू नका, नाही देतो मावशी, मावशी समजायला देते. झाले पण नमस्कार, मी साजिद मकानदार. आज या ठिकाणी पूरग्रस्तांची जी पाहणी करून वाकळे मालकांनी स्वतः आज त्यांच्या माणसाला फोन करून त्यांनी सांगितले की पूरग्रस्तांचे अत्यंत हाल बघून त्यांनी स्वतःच्या शेतातले शेंगा व फराळाची वस्तू व केळी असे त्यांनी एका व्यापाऱ्याला सांगून त्यांनी मागून घेतले आणि त्यांच्या माणसाला व आम्हाला सांगितले की तुम्ही पूरग्रस्तांच्या ठिकाणी जाऊन घरोघरी वाटप करा. तर आम्ही त्या ठिकाणी होऊन आज सकाळपासून आज तेलगाव आहे, अकोले आहे आणि गुंजेगाव मध्ये पण होते काही लोकांना, त्यांना पण आम्ही पोच करून आज या ठिकाणी आज मनगोळी वांगीला सुद्धा आम्ही जाण्यासाठी आज आम्ही घंटे साहेबाला वारंवार कॉल करत होतो की काय परिस्थिती आहे, परंतु घंटे साहेब आम्हाला वाटत अचानक गावले. त्यासाठी आम्ही घंटे साहेबांचा पहिला आभारी करतो, कारण साहेब या ठिकाणी आम्ही वाटत आता वांगीला पण जाणार आहोत, वांगी करून परत कंदलगावला. असे ही खरंच दुर्दैव घटना आहे. परत असली घटना कुणावर सुद्धा देवाने आणू नये, कारण आम्ही पण डोळ्याने पाहत आहे. मी वारंवार घंटे साहेबांना पण सतवतो आणि अधिकाऱ्यांना पण कॉल करत होतो. अत्यंत दुर्दैव घटना आहे, कारण ही वर्षानुवर्ष न मिटणारी ही गोष्ट आज लोकांच्या मनात जी भीती बसली ही खरंच अत्यंत दुर्दैव घटना आहे. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.